मुखेड कंधार विधानसभा ह्या वर्षी ऐतिहासिक आहे, पण अतिशय गमतीची आहे. मी तर म्हणतो एक फार मोठा जोक झालेला आहे. जोक आहे त्या उमेदवारीमध्ये, त्या निवडणुकीमध्ये दलाल लोकांची बाजार झालेला आहे. तिथे 3 दलाल झालेत आणि 1 उमेदवार झाला. हे 3 दलाल आपल्या सर्वांना माहित आहे. हे आमदार 10 वर्षापासून त्यांनी एकच धंदा केलाय, दलाली दलाली आणि दलाली. त्यांनी एकच काम केलंय, छाती काढून सांगतात मी हजारो कोटीचे रोड बांधले. अरे मी तर म्हणतो एक रोड दाखव ज्याच्यामध्ये तू दलाली नाही घेतली. जाममध्ये आमची सभा होती आणि त्या सभेमध्ये मी म्हटलं की हा आमदार 15% घेतो, 20% घेतो आणि मायबापातून एक आवाज आला, साहेब तुमचं चुकायलंय, आता 15% पोट भरत नाही, आता भागीदारी मागतात. असे हे आमदार आहेत. लाज वाटली पाहिजे. मुख्यमंत्री आला आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी म्हणाले त्याला आमदार करा, मी मिनिस्टर बनवतो. अरे देवेंद्रजी तुमच्याकडे गृह खाता आहे, या गृह खात्यामध्ये जर तुम्ही जर 5 मिनिटं इन्व्हेस्टिगेशन केलं तर तुम्हाला कळेल हा आमदार होण्यापूर्वी ह्याच्याकडे काय किती पैसे होते आणि आमदार झाल्यानंतर लोक म्हणतात 300-400 कोटीची जायदाद कमवली. कुठून कमवली? दुसरा उमेदवार आहे, छाती काढून सांगतो मी प्रशासकीय सेवेमध्ये होतो. मित्र हो, प्रशासकीय सेवेमधला माणूस हे भारताचं कॉन्स्टिट्यूशन, आपल्या देशाची राज्यघटना जी स्वर्गीय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे त्याचा अभ्यास करून ती जागा मिळवतो. पण ह्या प्रशासकीय अधिकाऱ्याला मला वाटत नाही ही राज्य